आंतरराष्ट्रीय कथाकार व भविष्यवक्ता 1008 महामंडलेश्वर मुक्तानंदगिरी बापूजी महाराज यांच्यावर शेतकऱ्यांवर अमानुष मारहाण केल्याचे आरोप झाले. मात्र या सर्व आरोपांना त्यांनी ठामपणे फेटाळून लावले. याबाबतची अधिक माहिती त्यांनी दिली. बापूजी, आपण जर आता सध्या बघितलं तर काही समाजकंटकांकडून किंवा काही आपल्यावरती आरोप करणाऱ्या व्यक्तींकडून या ठिकाणी काही चुकीची भूमिका घेण्यात येत आहे. त्याबद्दल काय सांगणार आपण? एकतर्फी तो निर्णय त्यांनी घेऊन आणि सगळी ती चुकीची बदनामी करणारी माहिती त्या ठिकाणी दिल्यामुळे तो प्रॉब्लेम निर्माण झाला. आमचं हे म्हणणं आहे की संविधानमध्ये ज्याप्रमाणे म्हटलेलं आहे की कुठल्याही गोष्टीची शहानिशा करावी, दोन्ही बाजू विचारात घ्याव्या आणि मग आपण समाजामध्ये त्या गोष्टीचा प्रचार करावा. पण दुर्दैवाने आमच्यापर्यंत आधी कोणी आलं नाही आणि ते चुकीचं त्यांनी मग प्रचार करून टाकला की महाराजांनी खूप महान मार केली, लाकडांचा वापर केला, खडवांचा वापर केला. ना लाकडाचा काही स्पर्श आहे, ना खडवा आमच्या पायात सुद्धा नव्हते, हात तर खूप दूर आहे. आणि तो एक पपईचा विषय होता की या ठिकाणी त्यांच्या पपईने अनेकांना फूड पॉयझनिंग सारखं झालं, खूप तक्रारी आल्या. मग आमच्यावर जिम्मेदारी, देश विदेशातनं इथं लोक येतात आणि त्यांना जर सुख मिळण्याऐवजी दुःख मिळत असेल आपल्यामुळं, तर तो एक प्रकारचा त्यांच्यावर झालेला अन्यायाचा किंवा फसवणूक आहे. म्हणून आपण त्यांना वारंवार सांगितलं की तुम्ही ते विकू नका, इकडे आणू नका. 8 महिने आम्ही काही बोललो नाही आणि ते गरीब शेतकरी असा मुद्दा लावून धरला. ऍक्च्युली सगळ्यात मोठा पॉइंट हा आहे, ते गरीब शेतकरी नाही आहे, ते स्वतः व्यापारी आहेत, त्यांचा मुलगा व्यापारी आहे, त्यांची मोठी आडत आहे, मोठं शेड आहे, खूप मोठा त्यांचा व्यवसाय आहे आणि ते गावचे उपसरपंच राहिलेले आहेत. आता पत्नी सरपंचासाठी उभी करणार आहेत आणि ते जिल्हा परिषद आणि तुमचं काय म्हणता पंचायत समिती ते सुद्धा सगळं लढलेले आहेत. पण गरीब शब्द वापरल्यामुळे गरीब शेतकऱ्यांची सहानुभूती मिळवून आणि आमच्यावर बदनामीचा ठपका लावण्यासाठी त्यांनी तो वापर केला. ऍक्च्युली तसं नाहीये, तुम्ही फुटेज बघू शकता. ते काय थोडंसं त्यांच्या चुकीच्या बोलण्यातनं, चुकीच्या वागण्यातनं थोडीशी धक्काबुक्की जी झाली होती, त्यातनं ते अगदी सही सलामत इथनं आरामात आनंदात गेलेले आहेत, असे फुटेज वगैरे आहेत. पण छोट्याशा घटनेला खूप मोठं व्यापक स्वरूप त्यांनी दिलं आणि त्यांचा एक भाचा आहेत बापू गवळी, ज्याने हा संपूर्ण खेळ रंगवला. त्याचे काही मित्र पत्रकार आहेत आणि त्याने हे सगळं खोटं सांगून एवढं रंगवलं की संपूर्ण महाराष्ट्राने बदनामी केली. पण त्यात सत्यता नाहीये, आम्ही स्पष्ट केलं, असं काही झालेलं नाहीये जसं ते सांगताय. कोणतीही शहानिशा न करता काही माध्यमांद्वारे व सोशल मीडियावर चुकीचा प्रचार करण्यात आला असून त्यामुळे त्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न झालाय. एका छोट्याशा घटनेला अनावश्यकपणे मोठं व्यापक स्वरूप देण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलंय. प्रत्यक्षात या प्रकरणात कोणतंही तथ्य नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय. एकतर्फी माहिती प्रसारित करून जनतेची दिशाभूल झाल्याचा आरोपही महाराजांनी केलाय. कोणत्याही घटनेबाबत निष्कर्ष काढण्यापूर्वी दोन्ही बाजूंची वस्तुस्थिती समजावून घेणं गरजेचं असल्याचं त्यांनी अधोरेखित केलंय. महाराजांनी यापुढे आमच्या विरोधात करण्यात आलेले सर्व आरोप निराधार असून हा केवळ चुकीचा प्रचार असल्याचीही माहिती प्रसार माध्यमांना दिली. स्टार 24 फास्ट न्यूज साठी वृत्तसंकलन विभाग, नाशिक.